आल्या त्या अडचणी मी बोलेन आणि त्या अडचणींनंतर त्याच्यावर मात करण्यासाठी, कारण एकाकी लढा जेव्हा असतो ना तेव्हा मी खूप जवळून पाहिले. मी ज्या विविध संस्थांमध्ये आतापर्यंत काम केलं त्या संस्थांमधली जी परिस्थिती आहे ती व्हायला नको म्हणून ग्राम संवर्धन ही संस्था मानत नाही, आम्ही चळवळ मानतो आणि त्या चळवळीतले कार्यकर्ते तयार व्हावेत, त्याचा कारखाना ग्राम संवर्धन व्हावा ह्यासाठीचा माझा अट्टास किंवा प्रयत्न आहे. वेगवेगळ्या म्हणजे ठिकाणाहून जी मंडळी आली, म्हणजे अगदी कोरडपासून ते नावंडेपर्यंत काही लोक आलेली आहेत आणि मेळावा जर करायचा असताना तर इथे जागा नाही पुरणार एवढा मेळावा होईल. पण तसं न करता जे कार्यकर्ते ज्यांच्याकडून मला अपेक्षा आहे की ते त्या समाजामध्ये मी काहीतरी देणं लागतो आणि म्हणून मला ते केलं पाहिजे हे सांगणारी तरुण इथे येतील आणि माझा जो लढा आहे जो सध्या एकाकी आहे पण याच्या पुढे तो अजून मोठ्या प्रमाणात व्हावा ह्यासाठीची माझीही धडपड होती आणि मला वाटलं होतं मी त्यासाठी बोलणार. परंतु हे आहे अर्थात तुम्ही ते बोलाल अशी अपेक्षा किंवा बोलल्यानंतर होती तुम्ही, म्हणजे मी आज काही लोकांची नावही घे की मला काही लोकांकडून ही अपेक्षा होती की हे लोक काही का होईना पण हे पुढे येतील आणि हे आपला वारसा जो आहे संघर्षाचा वारसा आहे तो पुढे नेतील आणि त्याच्या प्रतीक्षेत मी आहे. मला जर माझा म्हणजे मला माहिती नाही माझा बर्थडे इथे सेलिब्रेट होणार आहे नाहीतर मी आलोही नसतो, कारण मला ते नव्हतं करायचं, कारण हा स्टेट किंवा ग्राम संवर्धन ही राजकीय संस्था किंवा संघटना नाही किंवा मी तर राजकीय कार्यकर्ताच नाही आहे की बाबा माझं कोणीतरी उदो गावं आणि ह्याच तुमच्या सगळ्या अनुभवातून ते फक्त झालं की तुम्ही फक्त माझं उदो केलं. माझं म्हणणं आहे की तुम्हाला ज्या अडचणी आल्या ना त्या अपेक्षित होत्या. फॉर एक्झाम्पल लाडविलीकरणीने मला हे सांगितलं असतं ना की आम्ही या इरेला का पेटलो तर आम्हाला स्थानिक आमदार असे म्हणाले की तुम्ही मला मतं टाकली नाहीत म्हणून मी तुम्हाला पाणी देणार नाही किंवा द्यायला बांधील नाहीये हे बोललं असतं ना तो मला ते पटलं असतं. तर ते अपेक्षित आहे मला. तुम्ही संघर्षात का आलात कारण समोर ज्यांनी करायला पाहिजे होतं त्यांनी केलं नाही म्हणून ते तुम्हाला करावं लागलं. पण ते तशाच पद्धतीने सगळीकडून मला तीच अपेक्षा आहे. मग दूरशेचं उदाहरण खरंच सांगतो मी, म्हणजे हे कालचंच उदाहरण आहे जे उदयनी सांगितलं किंवा पंकजने बोलले ते मला अपेक्षित आहे की तुमच्या विचारांमध्ये बाबासाहेब असले पाहिजेत, तुमच्या विचारांमध्ये महात्मा गांधी असले पाहिजेत, भगतसिंग गरजेचे आहेत, लक्षात छत्रपती पण असले पाहिजेत. ह्या विचारांचा समाज घडवायचा असेल तर ग्राम संवर्धनचा उपयोग आहे, नाहीतर चॅरिटी करायची असेल डोल द्यायचा असेल तर ग्राम संवर्धनची गरज नाही. आणि हे खूप म्हणजे आता यूट्यूब चालू असेल किंवा फेसबुक चालू असेल तरीही मी जबाबदारीने बोलतोय. मी जबाबदारीने बोलतोय याचं कारण असं आहे की जेव्हा संस्था येते तेव्हा त्याचं ऑडिट येतं, ऑडिट आले की त्याचे पुन्हा व्हाउचर्स येतात, व्हाउचर्स आले की त्याच्या बाकीच्या गोष्टी येतात. त्या सगळ्यापासून आपण लांब राहिलेलं बरं, कारण आपण जर दुसऱ्यावर बोट ठेवतो तर आपल्यावर कोणीतरी बोट ठेवणार आहे. आणि हा सध्याच्या परिस्थिती असेल मित्रांनो मला खरं सांगायला खूप वाईट वाटतं. म्हणजे हे माझ्या खंत कधी माहिती नसते तुम्हाला. मी समोरून जेवढं काही हे करतो मी खूप अडचणींना फेस करतोय, खूप अडचणींना फेस करतोय. जेव्हा काहीच मिळत नाही अधिकाऱ्यांना किंवा जे काही माफी असतात त्यांना त्यावेळेस ते तुमच्या चारित्र्यापर्यंत पोचतात, तुमच्या घरापर्यंत पोचतात. माझ्या बाबतीत हे सगळं झालंय. आता दगडखाणीचा विषय जेव्हा घेतला तेव्हा त्या माफियांनी, मी जबाबदारीने बोलतोय, माफिया ते त्या माफियांनी माझं घर फॉरेस्टमध्ये आहे अशा पद्धतीचे निनावी अर्ज केले. हे तुम्हाला माहिती नसेल. त्या माफियांनी त्या माफियांनी मला वाटतं कनेक्ट करायचे वायर कनेक्ट करा काठी लावून. त्या माफियांनी प्रांताकडे अर्ज दिला की संतोष ठाकूर दगडखाणींबद्दल बोलून त्यांना हप्ते पाहिजेत, त्यांना हप्ते मिळत नाहीत म्हणून ते शासनाला खोटी माहिती पुरवतात, त्यांची चौकशी करा, त्यांना हप्ते पाहिजे आहेत त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा. हे तुम्हाला माहिती नसेल. असे निनावी जेव्हा अर्ज येतात ना तेव्हा माझ्यासारख्याला भीत नाही मी, अगदी बिंदास या. पण
तेवढ्या वेळेपुरतं तुम्हाला तोही का शेवटी सरकारी कागद समोर आला ना की त्याला तुम्हाला उत्तर देणं असतं. त्यांना मी उत्तर दिलं, मी त्यांना हे उत्तर दिलंय म्हणजे फॉरेस्टवाल्यांना की साहेब जी माझ्यावर कंप्लेंट आलेली आहे ती कंप्लेंट जर खरंच खरी असेल ती माझी चौकशी करा, चौकशी आणि जो निर्णय असेल जर हा माझं घर तोडावं लागलं तर माझी तयारी आहे. हे बोलायला हिंमत लागते आणि ती बोलायची हिंमत तुमच्यात आहे असं मी समजतो, म्हणून तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो. समजलं. माझी आई खूप त्रास म्हणजे हे होते त्रास ते हे सगळं कुणी त्या दिवशी तर म्हणजे फॉरेस्टवर जेव्हा ड्रेसवर आले मी नव्हतो, तिला वाटलं पोलीस आले, ती लगेच हे केली म्हणजे निराश झाली किंवा घाबरली. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा सामोरं जावं लागतं. तिला तिचा दोष नाही येतो, तिच्या वयाचा दोष आहे. तिला माहिती नाही की बाबा तुझा पोरं किती कांड करतो किंवा किती हे करतो, तिला वाटलं ते. परंतु त्या सगळ्यामुळे मग तिला मला सांभाळणं आहे, तिला सांगणं आहे तसं काही नाही आहे, तू घाबरू नकोस किंवा मला त्यांचं उत्तर द्यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर करायची तुमची तयारी असेल तर तुम्ही समाजात काहीतरी काम करू शकाल. नाही तर तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही काय करणार तर आम्ही तेवढ्या पुरतं येणार, पुन्हा टाळ्या वाजवणार, माझ्यासारख्याचं उदो उदो करणार. अहो कशाला उदो उदो करताय? कलबुर्गी गेले, दाभोळकर गेले, महात्मा गांधी गेले, खूप लोक गेली. त्यांचा विचार घ्यायचा असेल तर तुम्हाला तयार व्हावं लागेल. आणि म्हणजे मला माझं 50-50 होतात ठीक आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला जन्माने 50 पण तारखेने अजून एक संधी आहे. याचं 50 बरोबर, पण अजून एक संधी आहे. जर तुमच्यापैकी कुणालाही असं वाटत असेल की होय अन्यायाच्या विरोधात मी लढेन तर त्यांनी माझ्यासोबत थोडासा वेळ द्या. जे महेशकडून अपेक्षा होती जी थोडी थोडी आता तुम्हीच बोलात की जरा आवाज वाढलाय, असं आवाज वाढ, फक्त तो आवाज कायद्याचा असला पाहिजे, दादागिरीचा नाही. तो आवाज लोकशाहीच्या मार्गातला असला पाहिजे तर त्याला अर्थ आहे. नाही तर मग ठीक आहे आमचं काय पाणी झालं आम्ही चाललो बाजूला. अहो तुमची ग्रामपंचायत राहिली अजून, ती वेगळी केली पाहिजे. अशी बरीच कामं आहेत. आणि आताच्या परिस्थितीमध्ये ही म्हणजे तुम्ही प्रत्येक जण मला माझ्या गावाबद्दल म्हणजे दुर्दैवाने आज माझ्या गावात असतील तर त्यांच्यासाठी माझं दुःख आहे माझं की मी पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सर्वत्र सगळ्या लोकांना समजावू शकलो. माझ्या घरातल्या किंवा माझ्या गावातल्या लोकांना मी अजून समजू शकलो नाही. अर्थात आहेत त्यांना माझ्याबद्दल प्राऊड फील आहे, पण मला तो प्राऊड फील नको आहे. आम्ही जेव्हा राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून जे काय आम्ही सगळेजण एक 15-20 जणांची अशी टोळकी होती, तेव्हा जो स्वप्न होतं की माझं गाव कधीतरी आदर्श होईल, ते आजही उराशी बाळगून आहे. आणि त्याच्यासाठी एकटा माणूस म्हणजे करतोय, जेवढा प्रयत्न करताय तेवढं करतो आहे. हे सगळं दुर्दैव आहे. परंतु एक आहे की गाववाले सपोर्ट करत नाही म्हणून मी काय करणार नाही, तर हे हार आहे. ही तुम्ही स्वतःहून स्वीकारलेली सपशेल हार आहे. बऱ्याच वेळा बऱ्याच जण गोष्ट सांगतात, मी पण ती आज सांगतो. एका जंगलामध्ये आग लागलेली असते, परवाच्या दिवशी उदयनी पण सांगितली ती गोष्ट, मी पुन्हा वारंवार सांगतो. एका जंगलामध्ये आग लागलेली असते, त्या जंगलामध्ये सगळे प्राणी असतात, सगळे प्राणी वेगवेगळे प्रकारचे प्राणी असतात. आग लागली म्हणून ते प्राणी काय करायला लागले, जीव मुठीत धरून पळायला लागले. परंतु एक खारुताई होती. खारुताईचं जगापेक्षा वेगळं होत नाही. त्यांच्या हा जी काही प्रवाह होता, प्रवाह कुठे होता, पळण्याकडे होता. मी एकदा आपण वाचूया. पण खारुताईचं म्हणणं असं होतं की ती गेली, समोर डबका होता, तिथून चोचीत तिच्या पाणी आणलं तिने आणि ते पाणी आणायची पुन्हा तिथे टाकायची. हे सगळं एक माकड झाला बघत होता. एक माकड तिथे झाडावरून बघत होता. तो म्हणतोय की ही खारुताईला काही येड लागले का, ही अशी काय करते, हिच्याने किती पाणी येणार आहे, हिच्याने जंगल दिसणार आहे का. न राहून त्याने ते विचारलं पण, अरे खारुताई काय तुझ्याकडे हे जंगल हे करणार आहे का. त्यावेळेस खारुताईचं उत्तर हे होतं, अरे दादा ह्या जंगलाचा कधीतरी इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा त्या इतिहासामध्ये माझं नाव आग विझवणाऱ्यांमध्ये होतं, आग लावणाऱ्यांमध्ये नाही. तर आम्ही आग विझवणारे बनलं पाहिजे. किती संख्येने आहोत गरज नाही.
जेव्हा शेतकऱ्यांनी लढा सुरू केला 10च पोरं एकत्र झाली. पहिली मीटिंग उदयच्या घरी झाली, 10च होते. 10ची 100 झाली, 100चा अख्खा गाव झाला. काही ठराविक सगळीकडेच असतात ना, कुठे नसतात. आणि विरोधक नसेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही, हा माझा अनुभव आहे. जेवढे विरोधक तुम्हाला तेवढे तुम्ही शार्पली काम करताय, तेवढे तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने काम करताय. त्यामुळे विरोधक पाहिजे. तुमच्याच विजयामध्ये विरोधकही आहेत. सांगायचं तात्पर्य हे, मला माहिती त्यांनी मला राजू सरांनी सांगितलं होतं की 1 तास तुम्हाला बोलायचं आहे आणि 9 वाजता कोणत्याही परिस्थितीत आम्ही जेवण सुरू करणार आहोत. वाजले ना 9. हे असं आहे सगळं सांगण्यात. मला खूप काही सांगायचं होतं, हे अनुभव तुमच्याकडूनही पाहिजे होतं. सतीश माझ्या बाजूला बसलाय किंवा बरेच जण आहेत. मला 10 जण, फक्त या 10 जण, मी 10 जणांच्या बळावर रायगड जिल्ह्यात एकही चुकीचं काम होऊ देणार नाही, ही मी शाश्वती देतो. ते 10 डेडिकेटेडली काम करणारे पाहिजे. असं नाही म्हणणार की सगळं सोडा आणि माझ्यासोबत लागा, अजिबात नाही. तुमचा घर संसार, तुमचं गाव परिवार सगळं करा, त्याच्यातला थोडासा वेळ राखून ठेवा. कारण चळवळी ह्या अशा उभ्या राहत नाही त्याच्या, आणि आपल्या रायगडाला चळवळींचा इतिहास आहे. नारायण नागू पाटलांनी उभ्या केलेल्या चळवळी, दिबा पाटलांनी सुरू केलेल्या चळवळी, आज दिबा पाटलांवर लिखाण करणारे येणार होते मित्र, आले नाहीत मला वाटतं. ते आले असते त्यांनी बोललं असतं. आपल्याला एक इतिहास आहे, रायगडाला एक इतिहास आहे जो महाराजांनी ठेवलेला आहे. आणि ह्या अवघ्या देशाची राजधानी जो रायगड आहे, त्यांनी हत्यार टाकून जमणार नाही. सनातनी धार्मिक ज्या पद्धतीने हावी होत आहेत, त्यांना विरोध करायचा असेल तर आम्हाला आमची ताकद, आमचा मेंदू, ताकद म्हणजे दंडाची गरज नाही. असं केलं तर मी 2-3 वेळा मार खाल्ले, मला लोकांनी मारले. मी हॉस्पिटलमध्ये, सायर हॉस्पिटलमध्ये केलं होतं, राहिलो होतो, पण तरी जिद्द सोडली नाही. खूप त्रास झाला, खूप म्हणजे खूपच त्रास झालेला आहे. एका म्हणजे माझ्या फेसबुकवरती ही पण आहे, म्हणजे आजपासून 4-5 वर्षापूर्वीची एक क्लिप आहे, खबर बातमी केलेली. त्याच्यामध्ये मी बरंचसं वर्णन जुनं केले. आता होतंय काय की कारण माझ्या वडिलांचा इतिहास असा आहे की ते दारू प्यायचे, हा इतिहास आहे माझा, नाही असं नाही. त्यामुळे तो दारुड्याचा मुलगा काय करू शकतो आणि तो एवढा कसा करू शकतो, हे जे काय प्रचलित किंवा प्रस्थापितांना जे पडलेले प्रश्न आहेत ना, त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळत नाहीत, म्हणून ते झाले येडे. आणि ते येडे झाले असले तरी मी माझा धैर्य किंवा माझं जे स्थैर्यत्व आहे ते मी सोडू शकत नाही. त्यामुळेच मला ज्या पद्धतीने अपेक्षित आहे की तुम्ही इथे मेळावा करण्यापेक्षा आपण आपल्या गावातल्या फक्त म्हणजे काय गावात कमी आहे, आपल्या गावात काय कमी आहे याची लिस्टिंग करा. आणि लिस्टिंग केल्यानंतर तुम्हाला जर समजत असेल की ही गोष्ट नाही आहे, ही कुठे मिळेल, एवढंच करा. आणि त्याचा रस्ता नाही मिळाला तर मी तुम्हाला सांगतो की ह्या रस्त्याने जा, तुमची ही गोष्ट इथे मिळेल.